नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरती, वनरक्षक भरती, गट क, ड भरतीसाठी भूगोल या विषयावर आधारित संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, सावंत कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर सावंत कृषी विद्यापीठ आहे दापोली येथे, जिल्हा आहे रत्नागिरी। विद्यापीठाचं पूर्ण नाव आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, कोलाम जमात मुख्यतः कोणत्या प्रदेशात वास्तव्य करते? तर कोलाम जमात जी आढळते ते आहे सातपुडा पर्वतीय प्रदेश। जिल्हा विचारलं तर जिल्हा आहे यवतमाळ, नांदेड आणि वर्धा या 3 जिल्ह्यात ते प्रामुख्याने आढळते कोलाम जमात। पुढे, भारतीय पठारावरील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या? तर एकूण भारताचे 5 पश्चिम वाहिन्या नद्या आहेत। त्यापैकी जी पर्यायामध्ये दिलेलं आहे तापी आणि नर्मदा नदी आहे, ती आहे पश्चिम वाहिनी नदी, अर्थात अरबी समुद्रास मिळणारी नदी। पुढे, डॅश यांनी भूखंड वहनाचा सिद्धांत मांडला। भूखंड वहनाचा सिद्धांत, ज्यामध्ये पृथ्वीच्या खंडाचा जो हालचाल आहे त्याची संकल्पनेस संबंधित ते आहे सिद्धांत, तर ते मांडलेलं आहे अल्फ्रेड वेगनर यांनी 1912 मध्ये। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, बाष्पाचे प्रमाण कोणत्या थरात जास्त असते? बाष्पीभवन जे असतं ते वातावरणाच्या कोणत्या थरात असतं जास्त? ते असतं तपांबर येथे। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल ट्रोपोस्फेअर, जो की पहिला थर आहे वातावरणाचा। पुढे, थॉम्सन सीडलेस, गुलाबी, अनाबेशाही व बंगलोर पर्पल या डॅशच्या जातीतील आहेत। फळांच्या जाती आहेत, ते कोणत्या फळांच्या जाती आहेत? तर हे आहेत द्राक्ष या फळांच्या जाती आहेत। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वाधिक आहे? बेसॉल्ट खडक, महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे, तर त्याची जाडी जी आहे ती पश्चिमेकडे जास्त आहे। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। बेसॉल्ट खडकाची जाडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त असून आणि विदर्भात या खडकाची जाडी कमी आहे पूर्वेकडे। पुढे, कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज म्हणून ओळखला जातो? त्रिभुज प्रदेश, हरित त्रिभुज प्रदेश ते आहेत गंगा ब्रह्मपुत्र त्रिभुज प्रदेश, ज्याला एक आणखी नाव आहे मित्रांनो, ते आहे सुंदरबन त्रिभुज प्रदेश। त्याला हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो। हरित त्रिभुज प्रदेश, त्रिभुज प्रदेश मित्रांनो म्हणजे काय त्याचा अर्थ? तर नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश, अर्थात गाळाचा त्रिकोणी प्रदेश, त्याला आपण त्रिभुज प्रदेश म्हणतो। हा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे गंगा ब्रह्मपुत्रा, अर्थात सुंदरबन त्रिभुज प्रदेश। पुढे, महाराष्ट्रात पर्जन्यविषयक प्रमुख समस्या कोणती? पर्जन्यविषयक प्रमुख अडचण समस्या कोणती? तर ती आहे स्थल कालीय विविधता। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल, ज्यामध्ये विविध ठिकाणांमध्ये हवामान, लोकसंख्येतील फरकांचा त्यामध्ये समावेश आहे, स्थल कालीय विविधता। पुढे, ब्रह्मांडाच्या उत्पत्ती संबंधित बिग बँग थेअरीचे प्रतिपादक कोण आहेत? ती एक सिद्धांत आहे बिग बँग सिद्धांत, तर ते कोणाचं आहे ते सिद्धांत? तर ते आहे जॉर्ज लेमेंत्रे यांचं। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। युनिवर्सच्या उत्पत्ती संबंधित त्यांनी तो सिद्धांत मांडलेला आहे, ब्रह्मांडाच्या उत्पत्ती संबंधित। पुढे, वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता? मोठा दिवस अर्थात रात्र लहान असेल दिवस मोठा असेल, तर तो आहे आपला योग दिवस 21 जून। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, ॲमेझॉन जंगलातील सर्वात मोठा वृक्ष कोणता ठरला? तर त्या वृक्षाला नाव देण्यात आलेलं आहे, ॲमेझॉन जंगलातील सर्वात मोठा वृक्ष आहे तो, तर त्याचं नाव आहे एंजोलिम वर्मेलो। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। आणि मित्रांनो, याचं एक सायंटिफिक नाव देखील आहे, वैज्ञानिक नाव, ते आहे डिनिझिया एक्सलेसा।
पुढे, कर्कवृत्त भारताच्या मध्यातून गेले आहे. भारतात कर्कवृत्ताला दोनदा छेदणारी एकमेव नदी कोणती? तर कर्कवृत्त हे भारताच्या 8 राज्यातून गेलेले आहे, मध्यातून गेलेले आहे. तर भारतात एक नदी आहे जे की या कर्कवृत्ताला दोनदा छेदते. त्या नदीचं नाव काय आहे? तर त्या नदीचं नाव आहे माही नदी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. माही नदी ही मध्य प्रदेशात उगम पावते. ही नदी भारतातील 5 पश्चिम वाहिन्या नद्यांपैकी एक आहे. ही नदी मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात मार्गे अरबी समुद्रास मिळते. आणि मित्रांनो, मध्य प्रदेश व गुजरातची जीवनरेखा देखील त्याला म्हटलं जातं माही नदीला. पुढे, मसाल्याच्या पदार्थ उत्पादनातील सर्वात अग्रेसर राज्य कोणते? तर मसाल्याचे पदार्थ उत्पादनासाठी केरळ राज्य हे अग्रेसर आहे. केरळ राज्यामधील जे कोची बंदर आहे मित्रांनो, तेथे तो केंद्र आहे व्यापाराचा, मसाल्याच्या व्यापाराचा तो केंद्र आहे कोची बंदर, केरळ राज्य. पुढे, सर क्रिक गुजरातचा कच्छ विभाग आणि पाकिस्तानचा डॅश प्रांत एकमेकांपासून वेगळे करते. तर ते वेगळे करते कोणता भाग पाकिस्तानचा? तर सिंध हा भाग पाकिस्तानचा तो वेगळे करतो. मित्रांनो, हा जो सर क्रिक आहे तो एक सीमारेषा आहे भारत आणि पाकिस्तानची, सागरी सीमारेषा, ज्यामध्ये पाकिस्तानचा सिंध हा भाग वेगळा होतो आणि गुजरातचा कच्छ भाग हा वेगळा होतो. पुढे, भारताच्या सागरी सीमा डॅश देशांशी जोडलेल्या आहेत. जसं भूसीमा आहेत भारताच्या, तसं सागरी सीमाही आहेत. ते आहेत किती देश आहेत मित्रांनो एकूण? तर एकूण आहेत 7 देश. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. कोणकोणते आहेत मित्रांनो ते 7 देश? तर बांगलादेश, इंडोनेशिया, म्यानमार ज्याला आपण ब्रह्मदेशही म्हणतो, पाकिस्तान, थायलंड, श्रीलंका आणि मालदीव. या सर्व सागरी सीमा असणाऱ्या देश आहेत. त्यांची संख्या एकूण 7. पुढे, धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? धरमतरची, तर ती खाडी आहे रायगड जिल्ह्यात. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो, ही जी खाडी आहे ती कोकणातील सर्वात मोठी खाडी आहे. मोठी खाडी आहे आणि समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत घुसते त्या भागास आपण खाडी म्हणतो आणि ही कोकणातील सर्वात मोठी खाडी. पुढे, अनुस्कारा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? अनुस्कारा घाट जो की सर्वात धोकादायक घाट म्हणून तो ओळखला जातो, ते आहे रत्नागिरी आणि कोल्हापूर या दरम्यानचा तो घाट मार्ग आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तापी नदी वाहत नाही? तापी नदी जे की पश्चिम वाहिनी नदी आहे, तर ती जळगावमधून वाहते, नंदुरबारमधूनही वाहते आणि धुळे या जिल्ह्यामधूनही वाहते, परंतु नाशिक जिल्ह्यामधून वाहत नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. तापी नदीचा उगम मित्रांनो कुठे? तर मध्य प्रदेशातील बैतूल जिल्हा, सातपुडा पर्वतरांगमधील मुलताई जवळ त्याचा उगम होतो तापी नदीचा. अरबी समुद्रास मिळते ते पुढे जाऊन. पुढे, महाराष्ट्रात नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा दर किती वर्षांनी भरतो? सिंहस्थ कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वर येथे दर 12 वर्षांनी घडणारा हिंदू धर्मियांचा मेळा आहे. तर तो 12 वर्षांनी तो भरतो दरवर्षी, दर 12 वर्षांनी. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे, अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंक्यतारा किल्ला तो आहे आपला सातारा जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. अजिंक्यताऱ्याला सप्त ऋषींचा किल्ला देखील म्हटलं जातं. या किल्ल्यावरून सातारा शहर दिसते मित्रांनो, अजिंक्यतारा किल्ला. पुढे, भारताने 2002मध्ये मॅटसॅट हा पहिला डॅश अवकाशात पाठविला. कोणता उपग्रह आहे तो मॅटसॅट? तर ते आहे हवामान उपग्रह आहे ते. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. हवामानशास्त्राचा अभ्यास करण्यासाठीचा तो उपग्रह आहे मॅटसॅट, 2002मध्ये भारताने अवकाशात पाठविलेला.
पुढे लघुग्रह कोणत्या ग्रहांच्या कक्षांच्या दरम्यान आढळतात? लघुग्रह म्हणजे मित्रांनो कोणते ग्रह? तर मंगळ आणि गुरु यांच्यामधील रिकाम्या जागेला लघुग्रह पट्टा असं म्हणतात. ते लहान खळखळ वस्तू आहेत जे की सूर्याभोवती फिरतात. तर मंगळ आणि गुरु यांच्यामधील पट्ट्याला लघुग्रह म्हणतो आपण. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे बाह्य हिमालयाला काय म्हणतात? आउटर हिमालय, बाह्य हिमालय, तर त्याला म्हटलं जातं शिवालिक. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. शिवालिक पर्वतरांग जो आहे मित्रांनो त्याला बाह्य हिमालय किंवा हिमालय असंही म्हटलं जातं. शेवटचा प्रश्न, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? भामरागड टेकड्या जे आहेत ते आपलं आहे पूर्वेला कोणतं जिल्हा आहे? तर गडचिरोली, अति पूर्वेकडील जिल्हा. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो भामरागड वन्यजीव अभयारण्यही आहे तिथे आणि तिथे जी आढळणारी जमात आहे आदिवासी जमात ती आहे गोंडमाडिया. सर्वात मोठा आदिवासी समूह आहे तिथला. मित्रांनो हे 25 प्रश्न होते भूगोल या विषयावर जे की तुम्हाला परीक्षेमध्ये भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.